बघा, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे. योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची. दरे हे त्यांचं डावसच आहे. तिथे बसूनच ते राज्य करतात ना. इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये. 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद, पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात. नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये. आश्चर्य आहे. आधी शपथविधी होत नव्हता मंत्रिमंडळाचा. आधी मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरत नव्हतं. मग एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर बराच काळानं मंत्रिमंडळ स्थापन झालं. मंत्रिमंडळ एकदा कसं बस शपथ घेतल्यावरती खातेवाटपाला विलंब झाला. आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाहीत. पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी, तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे. आगी लागलेल्या आहेत आपापसात. म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्या, धमक्या दिल्या. म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय. आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे. त्यांच्या इतर 2 मित्र पक्षांची ताकद चांगली आहे. 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद, पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात. नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये. म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राच्या नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे. इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात. ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत तिकडे, या राज्याच्या समस्या आहेत. तुमचे रागलोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा. पण रोज तुमचे राग, लोभ, रुसवे, मारामाऱ्या, अडवणूक, स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाहीये. एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही, किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाहीये. 2018 नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी. ते दावोसला गेले आणि त्याच रात्री शिंदे ही त्याच पहाटे शिंदेही दरेला गेले. जवळपास 2-3 दिवसांच्या दरे हे त्यांचं डावसच आहे. तिथे बसूनच ते राज्य करतात ना. इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. ते दरे हे त्यांचं डावच आहे. पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता, त्यांची बघा, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं. इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं. कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल.
जा ना मग. अस्वस्थ आहेत इकडे कुठे, महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते. पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी. भाजपचे नेते भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जात आहेत. जी काही नाराजी ती दूर करण्याचा एकनाथ प्रयत्न करतात. नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला. नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, हा, तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी काय आहे? एकदा कळलं पाहिजे आम्हाला. पण राऊत साहेब, काँग्रेसमधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं गेलं. शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा करणार? आणि ते काही उदय दोन दगडांवर बघा. हात ठेवून आहे. नेमका रोग कोणाकडे वाटतोय? बघा, मुळात काँग्रेस काय सांगताय की उद्धव ठाकरेजींना संपवून. उद्धव ठाकरे संपलेले नाही. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत. संपले. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही, शिवसेना संपणार नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळी घेऊ. आणि भारतीय जनता पक्षाची ही कूटनीती आहे. याला संपव, त्याला संपव, हा पक्ष फोडा, याला विकत घ्या. एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं. आमच्या भाजपा, मोदी, शहा कोणालाही सोडत नाहीत. आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत, जे त्यांच्या बरोबर आहेत, त्यांना सोडत नाही. सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल. उदय सामंतांचं नाव घ्या ना. उदय सामंतांचं नाव घ्या. डावसला घेऊन गेले. त्यांना समोर केलं जाईल. उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत.